ग्रीन वाईन स्नेक. ते बघा पाय बघू शकताय. हे बघा कोल्हापूरपासून साधारणतः 50 किलोमीटर अंतरावरती असणारं गगनबावड्यातील हे शेळोशी गाव. तर आज आपण या ठिकाणी आलेलो आहे एक धबधबा पाहण्यासाठी. आणि हे खूप सुंदर असं ठिकाण गावापासून अगदी 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरती आहे. चला तर मग बघूया आपण. गगनबावडा एक्सप्लोरर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. तर आज आपण हा वॉटरफॉल पाहायला चाललेलो आहे आणि आपल्यासोबत आज शेळोशीमधीलच काही मित्रमंडळी आहेत. आणि या भात शेतीतील बांधावरून वाट काढत हे असे लहान मोठे अनेक ओढे पार करत आम्ही पुढे चाललोय. तर नेहमीपेक्षा पावसाचा जोर जास्तच आहे आणि वॉटरफॉलला पण पाणी प्रमाणात असणार आहे. तर चला बघूया. मी इथनं चाललोय आणि बघू शकताय हा एक ग्रीन वाईन स्नेक. काय नाव आहे ते धबधब्याच्या? होय, म्हातारीचा कडा. मोठा वर आणि हे काय काय मित्रांनो बघू शकताय जळू किती लागले तिकडे. येताना सॅनिटायझर सोबत असणं खूप गरजेचं आहे किंवा डेटॉल वगैरे. इथं बघा पाय शूजमध्ये पण आहेत. हे बघा तेवढं जळू लागल्या. आणि त्या वॉटरफॉलच्या आपण एकदम जवळ पोचलेलो आहे. म्हातारीचा कडा वॉटरफॉल आपल्याला इथं सचिनदादा घेऊन आल्यात. इथं वॉटरफॉल आहे पाठीमागे. जवळपास आपण पोचले. चला जाऊन अजून जवळून बघूया. या वॉटरफॉलला येताना तुमचा जबरदस्त असा जंगल ट्रेक होऊ शकतोय. म्हणजे जंगल ट्रेकची पण अनुभूती घेता येते आणि जबरदस्त असा व्ह्यू. हा हा बाहुबलीला सीन आठवला. मित्रांनो साईज बघू शकता, याची सौंदर्य बघू शकताय. 2 टप्प्यात पडणारा धबधबा आहे मित्रांनो. शेळोशी तालुका गगनबावडा. आणि आज आपल्याला सचिन दादा इकडे घेऊन आलेले आहेत. दादा तुमचं नाव कसं आहे? योगेश दादा पण आपल्यासोबत आलेला आहेत. आणि ज्यांनी आपल्याला मोरजाई वॉटरफॉल दाखवलेला गंदोड्याचा हे सूरजदा आणि दिगू भाऊ. तर हा गगनबावड्यातला हिडन प्लेस म्हटला तर काही हरकत नाही. मला वाटते तिथे सुद्धा तुम्ही ट्रेक करून येऊ शकता. या वॉटरफॉलला खूप सुंदर असं आहे. आणि हे सुंदर असं ठिकाण पाहण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी यावं लागेल. तर इथे येत असताना तुम्हाला स्थानिकांची मदत घेऊन या ठिकाणी येणं खूप गरजेचं आहे. कारण थोडासा जंगलातून रस्ता असल्यामुळे वाट चुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत असताना लोकलचं गाईड घेऊन येणं गरजेचं आहे.